सतर्कतेमुळे इथं दाखल झाली, त्यांनी सॅम्पलही घेतलेले आहेत. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत जे दुर्दैवाने शिर्डीमध्ये घडत आहेत. नगर परिषदेच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर परिषदेने हा निर्णय घेतला आणि आम्ही प्रत्येकजण, आमचे उपनगराध्यक्ष, अध्यक्ष आणि सगळे नगरसेवकांनी जबाबदारी वाटून आम्ही आता किचन, प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्रत्येक किचनची पाहणीची मोहीम आता नगरपंचायतने हाती घेतलेली. आणि ही काही आजची घटना नाही, ही गेल्या 1 महिन्यापासून चालू आहे की ज्या ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, ज्या ज्या ठिकाणी नियम फॉलो होत नाहीत किंवा ज्या ज्या ठिकाणी काही कुठल्या प्रकारे भेसळ केलं जाते, अशा सगळ्या गोष्टींवर नगर परिषद त्यांच्या एक स्वतंत्र पणे आणि त्यांच्या मर्यादित असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये राहून आम्ही कारवाई करणार आहोत. आणि ती मोहीम आम्ही फार पूर्वी सुरू केलेली आहे. आता पेढ्याचा विषय दुर्दैवाने नव्याने समोर आला, पण मला असं वाटतं की अधिकृतपणे या साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची विविध कार्यकारी सोसायटी जी स्थापन आहे त्यांच्या माध्यमातून पेढे विक्री केली जाते आणि तेच साई भक्तांनी घ्यावेत अशी माझी त्यांना विनंती आहे. अन्न औषध प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का? कारण आपण जर बघितलं तर कुठेतरी बातम्या लागल्या म्हणून कारवाई होते, ते स्वतःहून काही कारवाई करताना दिसत नाही. यामध्ये तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे. तुम्हाला ही वास्तविकता समजून घ्यावी लागेल की जे मॅनपॉवर त्या विभागाकडे आहे ते अत्यंत कमी आहे आणि ते FDAच्या ॲम्बिटमध्ये प्रत्येक गोष्ट येते. नुसतं जेवण भेसळ नाही आहे, मिठाई दुकानं नाही आहेत, दूध भेसळ पण त्याचा एक भाग आहे, मेडिकल स्टोअर्स, अशा अनेक गोष्टी एका FDAच्या नियंत्रणामध्ये आहे. तर मला असं वाटतं की आज तिथं नवीन अधिकारी आलेले आहेत आणि नवीन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काही कारवाई आता आपल्या माध्यमातून दिसते की झालेली आहे, तर ती अजून सक्षमपणे होईल असं वाटेल.